कीर्तनकार सांगताच ना तो ध्यानला ऐकू बहिणी सोन आणि 8 जर याद पडी घ्या ना घर जाईन तुम्ही दुसरंच आवडते ना ये राहिले सांगो काल दिन कीर्तनकारने आई सांगा होतं ते सांगा होतं ध्यान महाराज असं नाही चावायतीच तुम्ही आजूबाजूना घरवाल्या बाया जर जमण्यात ना देवधरमनं चाव्या माय भाऊ भिकू तिथे अशी सासूले बी धरू धरून झुलूच करच बाई आई सांगा मग उद्धार व्हायचंय का बहिणी सण तुम्हाला हा नाथबाबांच्या पत्नीचं नाव तर गिरजाई गिरजाईला सांगितलं गिरजाई आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आलेल्या अतिथीला आपण काहीतरी जीव घातलं पाहिजे म्हणले स्वयंपाक लाव हो नाथबाबा जेवढे शांत होते का पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता आप्पासाहेब माणूसने अजिबात वाजा नाही बायकोशिवाय माणूसनं शानपणा नाही अक्षय बाबा काय मत आहे तुमचं खरं आहे ना हां संगी येलेत का बरं आहे नाही ते आज म्हणणं पडी ना तुमचं काय मत आहे बायकोशिवाय शानपणाचे का अजिबात नाही हो आणि तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती अतिथी देवो भव पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे बरं का हो अतिथी देवो भव आपला कानादेशनी एक म्हण आहे पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिन ले राय यातून लाज कती गई पाहुणा पै 1-2 दिन ना चांगला वाटस हो काहीतरी डॉक्टरनाकडे जाणं शे जवळ पड राय ना म्हणीशी 8-15 दिन बी राय ना महिनाभर राय ना वांदा नाही पण अतिथी जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल अतिथी देवा भव अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे 1-2 दिन ना राहणारा पाहिजे एक भाऊन बॅग भरली नेऊन वेईनकडे निघू नका हो व्याय कथा काय नाही म्हणे बडा वावर म्हणा कामधंदा आवरा घ्यात 8-15 दिन तुमनाकडे रासू मनीषीने येले याला पाहुणा पै म्हणशात का तुमनाकडे कानबाई बसाडतास का इकडे कानबाई नाही बसत का तुमनाकडे नाही बसत का हां आमच्याकडे कानबाई बसते कानबाई आमच्याकडे बसते ना फार कधी होता सुद्धा वाची जास कारण कानबाईना ज्या रोट राहतस ना रोटस मा पुरं परिवार पाहिजे जर फार कधी होईल नसेल तर ती बाईले बी लई न पडस ती बाई पाहिजेलच म्हणजे ती बाई जर उन्ही ते मनी मिळी घ्या ते फार कधी कॅन्सल होई जास इतकं तत्व भारीशे एकच दिन लियस पण तुटणारं नातं सुद्धा जोडी जास मनीषी आमनाकडे कानबाई बसाडतास ना मला नेहमी ते उदाहरण देवाला आवडस आमनाकडे कानबाई बसाडतास कानबाईना मुक्काम अक्षय बाबा एकच रात्रीचा मुक्काम असतो रातनाच मुक्काम रास एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास हो तसं अंडीर बेटीने रातनाच मुक्काम करू माहेरमा रातभर राहिलो सकाळ मग निघी जाओ जर नवरा खराब आहे भाऊ दारुडा आहे मग राही नाही त्याला हाल पाडांसाठी बरोबर आहे सासू सासरा नाही समजी राहणार राही नाही बरोबर आहे बाकीने बाईस ना बडं बरोबर रास तरी सुद्धा नवराला 8 दिन राहिल्यावर बी फोन करते नाही हो माय मन काय नाही असं जीव करा ना 8-15 दिन राही जाऊ तर ते चिलकी जाय हा काही बाया इथल्या निता ते निघत राहतेस ना चालता घर माईल लात भाऊ जाईल लात मार देस भाऊ जाईल लात मार देस का होईन पाय मार दे नाही हो माय मला समज नाही तुमले पाय लाग गया पाय नाही लाग गया तू चांगलं कोमचाडीनं आण देना ना अंडीर बेटीने रातना मुक्काम करो अतिथी देवो भव नाही का अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे मी अजून आडमुल्लान टाकराय नो बोलू नका अजून माझं वारमा कोदानं बाकी या मेरनी तोर काढलो म्हणतं वरीसनं दायदानानं साधन करलो माझं वारनं पीक नंतर काढसो भासं काळजी करू नका मला पुरं पटाळाशिवाय ना आवडत म्हणजे अपुरं सोडा ना आवडत नाही मला हो अतिथी देव भव एक पाहुणा आला बोलू नका माया हो बोलू नका पाहुणा बनून आला एक माणूस पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन 4-5 दिवस होई ग्यात 5 दिवस होई ग्यात तरी जाय नाही बाई म्हणे मायो यांनी काय घर समाव म्हणे चुरडसारखं याला काढा म्हणे पटकन अजिबात काळजी करू नको मी म्हणे हुशारी मग काढस माणूसने सांग मग काय केलं बाईले म्हणे तू किचन रूममा फक्त गादी टाकी ठेव गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त भांडा उपट म्हणे बाई किचन रूममा गई गादीन गडी ठी देनी भांडा उपटी राहीन ती अहो पाहुणान जोडे ते उठीशनी इथलं काठीनं लई घ्या टिपरं लई घ्या आणि बाईले माराले घ्या भाऊ असं देखाड गादीनी गडीन गडी होती ठेल अहो भाऊ गादीवर लाकूड मारे आणि ती बहीण तताना कोपराला राय मारे ओ माय मी मर जा सोना ओ माय मी मर जा सोना
पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसणं पाहुणा पैन काढली ना पै घ्या पाहुणा उन्हा माणूस देखाले म्हणे देख कसं तुले खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे देखा ना माय मी बी कसं खोटं खोटं रणू पाहुणा खरंच पै घ्या पाहुणा साना वाटे डुकीन दके आणि पाहुणा सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक खरं म्हणे इथला नेता तेल बी काय काम ना अतिथी सुद्धा समजदार पाहिजे हो अतिथी देवो भव हा आणि पत्नी समजदार होती पत्नी शिवाय माणसाचं शानपण नाही या माया आहेत मनीषी आपली इज्जत छे बरोबर आहे ना काका वारकरी बाबा खरं आहे ना टोपीवाला बाबासून बोलत राहा या बाया आहेत म्हणे ना आपली इज्जत आहे बरोबर आहे का नाही हां याच ना मुळी इज्जत छे कसं आहे ना तुमचे मित्र आले समजा रक्षाबंधन असेल दिवाळी असेल अक्षय तृतीया असेल तुमच्या गावाची यात्रा असेल बाहेर ड्युटीला गेलेले सगळे मित्रपरिवार आल्याच्या नंतर तुमचे वर्गमित्र भेटले तुम्ही चौकातूनच बायकोला फोन करा म्हणा मित्र येईल चाटी दे मी मित्राला राहिनो तुम्ही बाईने जर त्या मित्राशी येताच पाणी दिदीनं लगेच दिदीनं मित्रच ना समोरच तुमले विचारले ना तुम्हाला मित्राशी विचारावं माय काही बनावं का त्या मित्र 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतात भाऊसाहेबनी काय बाई आहे भाऊ हा काय संस्कार आहेत बिचारी माऊलीना काय स्वभाव आहे भाऊ आणि जर तुम्ही समजा एखादा भाऊनी जर आमले महाराज लोक दकिली ना गाडी बिडी फेल होईन मुक्कामी राहा ना प्रसंग ना एखादा भाऊनी चौकमध्ये कर विकिरण महाराज ना मुक्कामी चालबो चाल लई जाऊ त्यांनी चौकमाई माल दकीन बाईल फोन करू ऐ या महाराज राही जाय शेती असले आले लव का तर ती बहिणी सांगायला पाहिजे कोणता करत आलेला राय ना तू आखो समजिले यानगर माखा कुंदा मातेले हा बायकोशिवाय शानपणा नाही आणि नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्याच्यासाठी माय सुद्धा किती समजदार होती लक्षपूर्वक ऐका स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झाला त्या माणसाला जेवायला बसवलं जेवायला बसलेला माणूस त्याच्या लक्षात आला अरे आपण आलतो इथं नाथबाबांना राग आला पाहिजे एवढ्यासाठी आणि नाथबाबा आपल्याला जेव घालतात मग काय करावं लागेल नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल गिरजाई जेव वाढत होते हा भाऊ जेवता जेवता उठला जेवताना उठला नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला आता त्याला वाटलं की नाथबाबांना राग येईल पण नेमकं घडलं असं नाथबाबांनी उलट का पत्नीला सांगितलं म्हणले गिरजे जरा सांभाळ सांभाळ तुझ्या पाठीवर लेकरू बसलेला माय सुद्धा तेवढीच शांत स्वामी धनी काळजी करू नका हो लहान लहान लेकरं वागवायची सवय मी माया मला माहिती आहे लेकरं कसे वागवायचे तुम्ही काळजी करू नका किती शांती असेल व त्यांच्या घरामध्ये किती शांती असेल आणि ते शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला संतांचा पाय धरावं लागेल मग संतांचं पाय धरावं लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे पण संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे पण संत भेटतील का प्रश्न आहे संतांचा पाय धरला भगवंताची प्राप्ती आहे पण तसे संत भेटतील का कारण तुम्ही जर माझ्यासारख्याला पांढरे शुभ्र कपडे घातलेले बघितले आणि तुम्ही मला जर संत म्हणत असाल मी वरून संत आहे पण आतून किती खरा हे महत्वाचं आहे नुसतं पांढऱ्या कपड्यावर विश्वास ठेवू नका काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात बोलू नका काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात पण आतून पांढरे नसतात ते आतून लई काळे असतात बरोबर आहे ना हां काही दिसतात वेगळे नसतात वेगळे अगो थोडं का सांगू का खरं तर त्यासल्या दकीच नाही आम्ही गाड्या बी दपाट देतो पण मग ते आता म्हणत आबा मात म्हणशील मला बोलणं पडेल उगाच केला इशारा जाता जाता पांढरे शुभ्र कपडे बघून विश्वास करतात तुम्ही लोक की हे संत असतील पण कदाचित पांढऱ्या कपड्यांमध्ये सगळे संत असतात अशी गॅरंटी नाही त्याच्यासाठी सांगू का काही लोक आमले सांगतात महाराज गावमा जरी एखादा माडकरीने चुकीनं काम करणं लोक आपले आई काढतात बाबा महाराज तुम्हाला माडकरी पुरा वायबार राहतोस हो तुम्हाला बाकी ना ते जीभ नाही चावतोस तुम्हाला माडकरी पुरा नीच राहतं रे मन त्यासले सांग नाही भाऊ माडकरी नाही नीच राहतं रे बाकी ना नीचच नाही माळा घाललेल्या हा सर्व माडकरी सारखा नाही राहतात हो तुम्हाला सांगतो पांढरे शुभ्र कपडे बघितले तो संतच असेल त्याची गॅरंटी नाही हो कसं आहे ना बगडा बघितला असेल तुम्ही बगडा पाण्यामध्ये उभा राहतो हो दिसायला पांढरा शुभ्र आहे दिसायला पांढरा शुभ्र आहे उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो असं वाटतं जसं काय तो हरिद्वारचा साधू आलेला आहे एका पायावर उभा राहतो बगडा ते पाण्यातले कीटक असतील मासे असतील ते विश्वास करतात की दिसायला पांढरा शुभ्र आहे म्हणजे खूप चांगला असेल हां एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असेल असा विश्वास करून ते कीटक जवळ जातात हा पांढरा शुभ्र बगडा काय करतो त्यांना विश्वासात घेतो आणि उचललेला पाय हळूच त्यांच्या डोक्यावर देतो मग तो साधू आहे का
काही काही दिसायला दिसतात पण आतून नसतात. हो, अजून सांगू का? आमचे तुकोबराई का अभंगामध्ये सांगतात, हे हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला बोनी यारा थोडी झाकून करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, करुणे म्हणते साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणे म्हणते साधू, कर्म करणे म्हणते साधू, अंगारा अंगारा ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. यांना साधू म्हणता येईल का? अगोदर तर लोकांच्या मनातून हा भास काढावा लागेल की भाई हा काय म्हणतो आपण त्याला. तुम्ही काही काही लोक ज्यांना संन्यासी म्हणतात, लग्न केलं नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, खरं आहे का ते? लग्न केलं नाही म्हणून संन्यासी का? काही काही फक्त नावाला लग्न केले नाही पण संसारीपेक्षा जास्त संसाराचा आनंद घेत आहेत, मग त्यासले संन्यासी म्हणता येईल का? अजिबात नाही. त्यांना साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले, साधू असा असावा, साधूचे भाव असे असावेत, चित्रीची देखुनी कामे ना काम उपजी जयाची अमना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू असा असला पाहिजे, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, त्याला म्हणावं खानदानी साधू. हो, वारकरी सुद्धा त्याला म्हणावं. संतांचं विश्लेषण नंतर करेल मी, संत काय असतात. वारकऱ्याला सुद्धा नियम आहे. आमचे तुकोबराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास परश्री. वारकऱ्यासाठी माय बहीणच असते, हे वारकऱ्याचे विचार असले पाहिजे. हो, थोडं माफी मागून बोलेल. हो, वारकरी आहे ना, वैष्णव आहे ना, त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल आदर असला पाहिजे. परस्त्री परक्याची माहिती आपली माय, दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण, हे भाव आपल्या मनात असले पाहिजे, तर तो खरा खानदानी वारकरी. जर गड्यात माडा आहे, वैष्णव आहे, वारकरी आणि त्याची नजर जर परस्त्रीवर वाईट नजर पडत असेल तर त्याला खानदानी वारकरी तरी कसं म्हणायचं. हो, साधू कोणाला म्हणावं? ज्यांनी लगीन करणे तो साधू नाही, बाकी नसले भेटण्यात नाही म्हणून राही जायला शेतस. हा, साधू कोणाला म्हणावं? तुम्ही जर पत्नीशी एकनिष्ठ असतान, पत्नीशी एकनिष्ठ असतान, परस्त्रीला माय बहीण समजत असतान, तुमच्यापेक्षा मोठा साधू कोणी नसेल. विठ्ठल विठ्ठल हे बनावटी साधू झाले. पण जर खरे साधू तुमच्या जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होते. पण खरे साधू भेटणं एवढं सोपं आहे का अक्षय बाबा? एवढं सोपं आहे का? हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. पण संत ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? संतांची गाठ भेट करून घ्यायचे, पण संत ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता असं झालंय अक्षय बाबा, खरं तर साधू संत कधी ओळखणारा? एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाहीत, खरा संत कधी ओळखणार आहेत? एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. मी माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगेल, विनोद म्हणून सांगेल पण विषयाला अनुसरून सांगेल, अजिबात त्याच्यातनं वाईट काढायचं नाही आहे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, स्टँडला एक भाऊ भेटला मला भेटल्याच्या नंतर मला म्हणतो, महाराज म्हणतं काय, आपल्या बापाची पुण्यतिथी करायची, कीर्तनाचा कार्यक्रम करायचा. म्हणले तुम्हाला यूट्यूबला बघत राहतो, तुम्ही आपल्या भाषेत कीर्तन करतात खानदेशामध्ये, तर आम्हाला आवडतं तुमचं कीर्तन. म्हणले तुमचं कीर्तन ठेवायचं माझ्या बापाच्या पुण्यतिथीला. म्हणलं हरकत नाही दादा. त्यानं स्टँडलाच तारीख दिली, तारीख घेतली. 4 दिवसावर कार्यक्रम. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज. म्हणलं काय, तुम्हाला आपल्या दिलेली तारीख लक्षात आहे? म्हणलं हो दादा. म्हणले महाराज पहिल्यांदा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, माझ्या घरी पहिल्यांदा कीर्तनकार येतोय, तुम्हाला जेवायला काय बनवायचं? म्हणलं करा दादा काहीतरी भाजी पोळी. नाही म्हणे महाराज नेमन सांगावं म्हणे. म्हणतं करा ना, 1-2 भाजी करल्या.
पोळ्या बिळ्या भाकरी बिकरी टाकल्या. हा म्हणे महाराज पहिली जाऊ कीर्तनकार जे वाढायनो म्हणतं बासुंदी पापडी आको काय बी बनायली भाऊ म्हणतं. नाही हो महाराज काहीतरी चांगलं सांगा. तू नका भुतडा लावलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खातं साहेबी तुला सुधरत नाही. काही उलगेलो वावरे राहतस सरा सापडत नाही तडे. हो आता मी म्हणलं जाऊ दे भाऊ आपल्याला तारीख होती जावं लागेल. मी त्याच्याकडे कार्यक्रमाला गेलो. गेल्याच्या नंतर आता कोणत्या माणसाचं घर कुठे आहे आपल्याला नवीन गावात गेल्याच्या नंतर लक्षात येईना. मग आता या माणसाचं घर कुठे आहे म्हणून मी कोणाला तरी विचारावं म्हणून एक उंच ओट्याचं घर होतं तिथे एक आजीमाई बसलेली होती. आता मी म्हणलं या आजीला विचारावं अमक्या अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते. मी त्या माणसाचं गावाचं नावही सांगणार नाही आणि माणसाचं नावही सांगणार नाही. कसं आहे कोणा नातेवाईक जर निघ्यात कोण गोमाल कोणचाड हो. मी आता त्या आजीकडे जाणार होतो. त्या आजीनं माझ्याकडे बघितलं. मला वाटलं आजीला विचारावं. तोपर्यंत आजीनंच मला हाक मारली. म्हणले भाऊ आता आहे. मला इतकं समाधान वाटलं. म्हणलं आजीनं बोलवलं म्हणल्यावर आजीच्या पोरानंच तारीख दिली असावी. मी जवळ गेलो. गेल्याच्या नंतर त्या आजीने मला विचारलं म्हणे भाऊ म्हणतं काय माडी म्हणे भाऊ तू करमपुले इकस का म्हणे. वो म्हणा बाप म्हणजे तुला कीर्तनकार मान करमपुले ऐकणार मग फरक नाही समजणार. मग मला असं वाटलं आजीची चूक नाही आपण आपल्याकडे एकदा फिरून बघावं. मी माझ्याकडे बघितलं माझ्यातच चूक सापडली म्हणून म्हणा पण बॅगच चुकीने होती. हां ती बॅग चुकीने होती. मग मी बॅग बदलाई टाकी दुसरा कार्यक्रमला जावं टाईमले. मग दुसरी बॅग घेतली. आपले ते म्हातारी कीर्तन आपले जुने कीर्तनकार वापरायचे बाबा शबनम बॅगमा फेटा धोतर ठेल होतं म्हणे. आता एसटीचा प्रवास झाला. नदीकाठीनं प्रवास करायचा होता. नदीच्या पलीकडे जायचं होतं. नदीना कोपरे चाल राहा तुम्ही एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहता. बेकार हुशार आहेत तुम्ही. तो भाऊ म्हैशीले पाणी मार राहता त्याने मनकडे देख त्यानं मला आवाज दिना ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणं. आता विनोद वजा करायचा आहे तुम्हाला. जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल आप्पासाहेब तर मला सांगा खरा साधून खरा संत ओळखू शकता का. अजून सांगेल चला पुढे. अजून एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो बाबा. कोरोना चालू होता तेव्हा आणि लॉकडाऊन होतं. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते पण ते पण कार्यक्रम साहेब बाबा थोडं सरकी जा आमले कीर्तनेत सुद्धा 2 नंबर मा करणं पडेल तुम्हाला दाखमा. म्हणजे मला तर वैसा म्हणणं कीर्तन बी 2 नंबर मा करणं पडत चोरी दपी. म्हणजे तो त्यांचा दोष नव्हता. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी ते विनोदात सांगतोय नाही ते पुढे गाडीला आडावे जाते. दुसरं ते लॉकडाऊन होतं का तेव्हा कीर्तनं चालू झालेली. काय आहे ना नेमका माझा घसा खराब झालेला आहे त्याच्यामुळे मग जोरात आराया बी मारताही राहण्यात नाही. मला आज पुरा आडा नाचलेला आहे दिले देवने. हां नेमकं ते दुसरं लॉकडाऊन होतं तेव्हा आपल्याला नियम चालू केले होते. जर सफर करायचा असेल प्रवास करायचा असेल तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर करायचं असा नियम होता. प्रवास करत असताना हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मग मी मास्क कधी घेतलं नाही अक्षय बाबा. माझा हा फेटा कंटिन्यू असतो. आंघोळ झाली म्हणजे फेटा बांधतो मी. हा फेटाचं मागचं कापड मी जरा जास्त सोडायचो आणि ते कापड मी असंच बांधून घ्यायचो. हा ते कापड असं बांधेल राहे म्हणा. एसटीना प्रवास वगैरे मला जाणं होतं बडगाव. मी पारोड आलो तर एस टी अलाउन्स करणारा काकाकडे गो म्हणलं काका मला की नाही भडगावला जायचं. म्हणलं गाडी भेटेल का. म्हणलं महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला बस नाही आहे. म्हणलं काका माझं कीर्तन आहे जेमतेम तारीख भेटेल आणि तवय तारीखनी गरज वाटे. हो हा मग तवय गणा आलो होतात ना वटावर बटीनुसार नक्की खावत ना. आणि तुमले सांगच लोक आहे ना चलती राही नाही का बोलता वा करतस पडतीन टाईमले कोणीच नाही. आता दिनभर मग मी फोन उचलाल किती जास लॉकडाऊनना टाईमले ना एक बी महाराज सांगी जाऊ आमले कोणता गावाला फोन करेल तुम्ही जीवत येत का मरी घ्यात बा असं. हा सुख के सब साथी दुःख में ना कोय. हो आता मग त्या काकांना म्हणलं काका तारीख कशी तरी भेटली मला जावं लागणार आहे. म्हणे महाराज एक पर्याय सांगतो बाजूमध्ये जागा आहे तिथं गाडी लागलेली असेल प्रायव्हेट गाडी त्या गाडीने तुम्ही जाऊ शकसान. म्हणलं काका मला खरंच माहीत नाही गाडी कुठे लागते. ते काका एवढे भारी होते का माझा बॅग घेतला मला म्हणले चला म्हणलं देतो सोडून तुम्हाला. त्या गाडीवालापर्यंत आणीन सोडम आले. तिथपर्यंत आणल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याला सांगा म्हणे या महाराज असले बडगाव जाणे बरोबर लई जाई सहा म्हणे मी बरोबर लई जासो. त्याला म्हणतं कार भाऊ आहे गाडी कवय बरी म्हणे 1500 पुरे वयनात का. म्हणतं मी किती आहे म्हणे पहिला. पण एक आत्मिक समाधान कवय का लई जाय ना भाऊ पोचाडीन. हो आता मी म्हणलं गाडीमध्ये बसण्यापेक्षा आता तास लागतो का 1.5 तास लागतो त्याच्यापेक्षा समोर दुकाने आहेत. त्या दुकानी आहे ना त्या दुकानेच ना वट्टावर जाई बसणं आप्पासाहेब. दुकानेच ना वट्टावर जाई बसणं तोंड बिन बांधेल गाडी कवय बरं आहे असं टेन्शन मा मी होतो. आणि नेमकी कॉलेज सुटेल होती 5:15 5:30 जायला होतात.
कॉलेजना पोरे जाई राहतात मला तोंड बिन बांधेल मी टेन्शनमा बसेल गाडी कवय जाय बरीन कवय निघसू त्या कॉलेजना पोरे तर त्यांनी राहतात त्याच म्हणा एक वायबार होतं त्यांनी मनावर ध्यान गई तो बाकी नसले म्हणे ऐ अरे पोर काय बारीशे म्हणे माली ही वयामात थंडा गाम चाले मला सुरुवातीला हे अनुभव यायचे ना मला रडायला यायचं बाबा मी घरी जाऊन रडत बसायचो की माझ्यासोबत असं का होतंय पण आता मला सवय होई गेली मला जर असा बानाट बक्कलला भेटणार ना मी दिनभर 4 वाजता असले हाते फिरा रे हलवाईन कुत्रा वासमान मगदम आता त्या पोराने माझ्याकडे बघितलं म्हणे पोर काय भारी दिसायली म्हणले मग बसले ते जवळच माझ्या समोरच आता मी म्हणता आपली गाडी भराल बी 1 तास लागावशे आपला बी टाइमपास होई जाई याच ना बी टाइमपास होई जाय मी 15 मिनिटाच्या नंतर उपरनं सोडलं एकने ध्यान पण ओ भाऊ पोर नाही रे पोऱ्याचे रे तो मग मुलगा हे कळलं मग शांत राहायला पाहिजे ना तो एक सांगे का रे हाऊ रास असा दिकस पोर सारखा हाऊ करच काय होईन म्हणे बरं मी काय का करे ना तुला काय करेन तू कांदाव पडायला लई जा नाही का मला पण लोकेशले नको त्या गोष्टीच मग तोंड घालान सवय तो म्हणे अहो काय करत असेल मी म्हणतात या फशिलेत आपली गाडी भराल 1 तास लागाव यासल्या 8 काढील देऊ दे म्हणतं मी तिथून बसल्या का ना म्हणलं हे लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या देवाची गड जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची त्याच ना म्हणा एक म्हणे अव ते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या शेर म्हणे मी म्हणता अजून बी टाईम शे मग मी गौडन म्हणली गौडन आप्पासाहेब गौडन वारकरी संप्रदायातली नव्हती शपक गौडन ते जुन्या भजनी मंडळवाला म्हणत का जुनं भजनी मंडळवाला ती गौडन म्हणली गौडनीचे बोल असे होते हे निघाली गटभरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला त्याच ना म्हणा एक म्हणे भाऊ ते ततान्या गौडनी म्हणा नाव का ततान पार्टी ना शेर म्हणे कोणती पार्टी ना आता मी इतकं फिरून तुम्हाला का सांगत होतो माहिती आहे का की भैया जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे आणि खरा संत जर तुमची ओळखण्याची दृष्टी असेल तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं नाथबाबांचं मत सांगतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय विठ्ठल आज शंभूराजांची हो आजचा बलिदान दिवस आहे मी तुम्हाला 15 मिनिटं काय बोलणार आहे पण तत्पूर्वी सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे सर्वांनी भजन म्हणा जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भाऊ म्हणजे बाजूवाला चिंता रे म्हण रे आप्पा मी उपडी जासू तू म्हण रे काका सगळ्यांनी भजन गायचे अक्षय बाबा Rukma
सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं नाही का? खरं खरं सांगा, कोणी कोणी भजन गायलं बरं? शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. पुढचे बाबा लोक बरेच लोक बनत होते बरं. हां, आता बी कोपरावर ध्यान होते थोडाफार लोक वाजीरान तट्टाय बाकी नसणे असं म्हणलेले तुमले उदड दी दिलं बुन्नी दिबिल्यान बुगलाय पेक द्या बस. सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन गायलं? बाकीनीच नाही, बाकीना लोकेश नाही. देवनी काही दरादरी विजायला शक. हां, अरे भगवंताचं नामचिंतन करायला काय लाजायचं आहे दादा? काही काही लोक याच लाजमध्ये राहून जातात की भाई मी जर भजन म्हणत या बाजूवाला का टिंगल करतीन भाऊ. बाकी ना मी जर म्हणाल गोत बाजूवाला लगेच सांगतीन भाई रातले बोलता भजन करा तू काही ना देव करायला लाग ग्या रे. हाय चिंता मग बाकी ना तरुण भाऊ म्हणतास नाही.